नमस्कार. नवरंगाचे उडू नवरंग मराठी संस्कृतीमध्ये हो दंग. आपण रोज काही ना काहीतरी स्वप्न बघत असतो. माणसानं स्वप्नाळू असावं आणि याचाच अर्थ पॉझिटिव्ह माणसं जास्त स्वप्न बघतात आणि स्वप्न बघितली पाहिजेत. तसं पाहिलं तर स्वप्नावरती काही कुठला टॅक्स नाही किंवा GST वगैरे काही अजून तर लागत नाही. त्यामुळे स्वप्न बघायला काही हरकत नाही. दिवा स्वप्न असतील, रात्रीची असतील, स्वप्न बघितलीच पाहिजेत. कारण त्यामुळं पण आपल्याला काही ना काहीतरी नवीन करण्याची संधी किंवा ऊर्जा भेटत असते. म्हणून स्वप्न जरूर बघितली पाहिजेत. पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काळजीपूर्वक ऐका. तुम्हाला कुठल्याही साधू संताकडे किंवा कुठेही जायची गरज पडणार नाही. तुमचं सगळं सोल्युशन तुम्हालाच भेटेल. स्वप्न बघावीत, पण स्वप्न कशी बघावीत? तर ती स्वप्न आपल्या आवाक्यामध्ये असतील तरच पूर्ण होणारी असतील तरच बघावीत. मी देशाचा पंतप्रधान होईल, माझ्याकडं टाटा बिर्लासारखी मोठी गाडी पाहिजे, धीरूभाई अंबानीसारखं घर पाहिजे, किंवा अशा ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत की ज्या फक्त स्वप्न म्हणूनच राहतात आणि त्या पूर्ण कधीही होणार नाहीत. ती जर स्वप्न आपण बघत राहिलो न पूर्ण होणारी तर त्याचा त्रास होतो आपल्याला विनाकारण. त्यापेक्षा मग या स्वप्नाकडं न जाता आपला बायोडाटा म्हणजे आपलं जे काय आहे, आपण जे काय पूर्ण करू शकतो, आपला आवाका, ते बघून जर आपण स्वप्न बघितली तर निश्चित आपलं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. अगदी तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगते. आता बघा, आपण एक सुंदर घर बांधलं आणि मग दुसऱ्या मित्रानं एखादं त्याहीपेक्षा सुंदर घर बांधलं, तरी पण आपण जे चारखण काय बांधलेलं आहे त्याच्यामध्ये तो आपल्याला राजवाडा वाटलं पाहिजे. स्वर्गाहून सुंदर आहे हे माझं घर, कारण हेच माझं घर स्वप्नातलं होतं. एखादी सेकंड हँड जरी गाडी घेतली आपण, भले ती गाडी आपल्याला समाधान देत असेल, दुसऱ्याला ती सेकंड हँड वाटत असेल, पण ती तुम्हाला आनंद देते फिरण्याचा, इकडं तिकडं जाण्याचा, मग तेच तुम्हाला खूप छान सुख आहे किंवा समाधान आहे. तुम्ही दुसऱ्याच्या गाड्यांची तुलना त्याच्याशी करूच नका. आणि सगळ्यात एखादी पत्नी किंवा पती, आता एखादा पती आहे मध्यमवर्गीय, त्याची नाही कॅपॅसिटी एवढं तुमचं गळा भरून तुम्हाला डाग द्यायची, पण तो दोन प्रेमानं घास भरवतो आणि तुमची काळजी घेतो, तर तोच तुमच्या स्वप्नातला राजकुमार. किंवा स्त्रीच्या बाबतीत पण तेच असेल. कशाला, ती जर तुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करत असेल की बाबा तुमचं सगळं बघत असेल की डबा आमकं तुमच्या सगळ्या वेळेला गोष्टी आणि नम्रता तिच्याकडे असेल, तुमच्याशी खूप प्रेमानं वागत असेल, तर ती तुमची राजकुमारी. विनाकारण ही दिसण्याची स्पर्धा दुसऱ्या स्त्रीबरोबर आपल्या स्त्रीची कधीही करू नका. आणि हे बघा, हे एवढाच जीवनाचा काही तो अर्थ आहे. अपेक्षांचं ओझं ज्यावेळेला आपल्या डोक्यावरती, प्रत्येकाच्या डोक्यावरती असतं, नाही असं नाही, अगदी तुम्ही सगळ्यांच्या अपेक्षांचं ओझं कमी करायला शिका. ज्या दिवशी तुम्ही अपेक्षांचं ओझं कमी कराल त्या दिवशी अरे इतकं सुंदर जीवन तुमचं असेल, अगदी तुमच्यासारखं दुसरं सुंदर जीवन कुणाचंही नसणार आहे आणि होऊ शकत नाही. अगदी हे तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगते. यासाठी तुम्हाला कुठल्या देव धर्म काही करायची गरज नाही. हे एक साधं सोपं तुमच्या मनाची समजूत घाला. कुठलीही गोष्ट ज्यावेळेला आपण मनाप्रमाणे स्वीकारतो किंवा त्या गोष्टीची सवय आपल्याला लागते, त्यावेळेला मग आपल्या ह्या भंपकबाजीची सवय लागणार नाही आणि आपलं जीवन खूप सुंदर होईल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि लाईक करायला पैसे पडत नाहीत, लाईक करत जा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी येत जाईन. आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू. हॅव अ गुड डे.